होळीच्या दिवशी रंग लावायच्या बहाण्याने शेजारच्या वहिनीला नको तिथे स्पर्श केला. नंतर तिने मला घरामध्ये ओढून रंगाचा वेगळाच खेळ खेळला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. काहीतरी कामानिमित्त मी संगीता वहिनीच्या घरी गेलो. संगीता वहिनी तिच्या बेडवर होती. मी तिथं गेलो आणि संगीता वहिनी मला बघून थोडी लाजली होती, कारण ती बेडवर वेगळ्या अवस्थेत होती. घरी फक्त संगीता वहिनी होती. नेमकीच अंघोळीहून आलेली संगीता वहिनी बेडवर होती आणि तेवढ्यात मी तिथे गेलो आणि वहिनीला मी तसं बघितलं. वहिनी माझ्याकडे बघून फक्त हसली होती. क्षणभर मी तिथे थांबलो आणि परत निघून आलो. दुसऱ्या दिवशी होळी होती. गल्लीत सर्वजण रंग खेळत होते. संगीता वहिनी त्यांच्या खिडकीतून बघत होती गल्लीमध्ये रंग खेळणाऱ्याकडे. मी संगीता वहिनीला बघितलं आणि माझ्या हाताला लागलेला कलर तिला दाखवून इशारा केला. वहिनीने मला तिकडे यायचा इशारा केला होता. मी रंग घेऊन संगीता वहिनीकडे गेलो आणि संगीता वहिनीला रंग लावला. रंग लावाच्या बहाण्याने मी संगीता वहिनीला कुठेही स्पर्श करू लागलो. संगीता वहिनीच्या घरचे सर्व बाहेर गल्लीमध्ये होते. याचा फायदा मी घेतला आणि रंग लावाच्या बहाण्याने मी संगीता वहिनीला नको तिथे स्पर्श केला. संगीता वहिनीला सर्व समजलं होतं की मी मुद्दाम रंग लावाच्या बहाण्याने स्पर्श करत आहे. माझा प्रत्येक स्पर्श संगीता वहिनीला वेगळा अनुभव देत होता. संगीता वहिनीने मला घरामध्ये ओढले. मला घरामध्ये ओढून संगीता वहिनी माझ्यासोबत बेभान झाली होती आणि नंतर आमचा रंगाचा वेगळाच खेळ सुरू झाला होता. जवळपास 1-1.5 तास मी आणि संगीता वहिनी माझ्या रंगामध्ये पूर्ण रंगून गेली होती. नंतर मी कधीच तो क्षण विसरू शकलो नाही. आज त्या गोष्टीला 10 वर्ष झाली आहे. आज पण जेव्हा होळी येते तेव्हा मला संगीता वहिनीची आठवण येते. संगीता वहिनी आता शहरामध्ये राहतात. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.